सम्यक न्यूज. जय भीम. मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. प्रथम मी नांदेडच्या मतदारांना देतो, ज्यांनी आमच्यावर विश्वास व्यक्त पुनश्च केला आणि भाजपच्या हातामध्ये पहिल्यांदा ही महानगरपालिका सोपवली, त्याबद्दल नांदेडच्या जनतेचे लाख लाख आभार. त्याचबरोबर या देशाचं नेतृत्व करणारे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ अर्थात देवेंद्र फडणवीसजी यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केलेला आहे लोकांनी. जरूर आमच्यावर विश्वास व्यक्त करत असताना माझे असंख्य कार्यकर्ते हे सुद्धा विजयासाठी तेवढेच इन्व्हॉल्व होते की त्यांनी मेहनत खूप घेतली आणि त्यांचे मी आभार मानतो. युतीसाठी तुम्ही शिवसेनेला 8 ते 10 जागा देऊ केल्या होत्या, पण त्यांनी युती केली आणि आता तितक्या तुम्ही देऊ केल्या, किती जागा आल्या फक्त 4 आल्या. काय नाही जागा देणार होता तितक्याच जागा आलेल्या, तितक्या जागा आल्या नाहीत म्हणून, त्यापेक्षा निम्मे आले. पण त्यांनी आम्ही तर त्यांना सांगितलं होतं, ज्यावेळेस त्यांची चर्चा आमच्याशी सुरू होती त्यावेळेस DP सावंत होते, राजूरकर होते, आमचे चैतन्य बापू होते, आणि त्यांना सांगितलं होतं की मी 8 ते 10 जागा तुम्हाला निश्चित देऊ. ते करत असताना बरीच कसरत होती, परंतु आमच्या कार्यकर्त्या थोडंसं बाजूला चालून सुद्धा आम्ही द्यायला तयार होतो, पण त्यांनी आमचं ऐकलं नाही दुर्दैवाने. आपण पाहिलं स्थिती झाली असली तर त्यांनाही त्रास झाला नसता. युती मिळवण्यामागे कुणाचा काय हेतू होता मला सांगणं कठीण आहे, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु आम्ही स्पष्ट आमची भूमिका होती आणि त्यांना सोबत घ्यायची तयारी होती. कल्याणकरांचं म्हणणं असं होतं की मी 4,500 कोटी रुपये खर्च केले, फक्त 3 जागा आल्या, 1,200 कोटी जागा पडली. काम करणं कशासाठी? निधी खर्च केला ते म्हणतो. निधी म्हणजे यशासाठी खर्च केला. त्यांचं म्हणणं असं होतं की निधी खूप खर्च केला, विकास कामं केली, त्यामुळे मी स्वतः लगेच माझ्या खूप जागा. असं आहे की आम्ही सुद्धा या जिल्ह्याचं आज नाही, गेल्या 40 वर्षापासून या जिल्ह्याचं नेतृत्व करतो. राज्याचं मी नेतृत्व केलेलं आहे, जिल्ह्यातलं सुद्धा विकासाच्या कामाला आम्ही लोकांनी काम केलेलं आहे. परंतु निवडणूक हा वेगळाच विषय आहे. लोकांना राजकीय स्थैर्य लागत असतं आणि केंद्रात आणि राज्यामध्ये सरकार जे BJPचं आहे त्या सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याला अधिकचा पैसा मिळेल, विकासाच्या कामाला चालना मिळेल. मुख्यमंत्र्यांची काही भाषणामध्ये विशेष स्पष्ट केलेले आहेत, त्या अनुषंगाने पुढची वाटचाल आपल्याला करता येईल, तो अँगल लोकांच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्यांनी भाजपच्या बाजूने तोल दिलेला आहे. राष्ट्रवादीच्या आंदोलनाला खूप खालच्या पातळीवरती वैयक्तिक टीका केली आहे. त्यांना विचारा काय झालं ते. काँग्रेस 10 वर थांबली, शिवसेनेला 4 जागा भेटल्या आणि NCPला फक्त 2. म्हणजे तुमच्यासोबत लढले कोण मध्ये? त्यालाच विचारा, मला माहित नाही. आम्ही तर जे आमच्या विरोधात ते आमच्या विरोधात, जे आमच्या विरोधात लढले ते आमच्या विरोधात, हीच आमची भूमिका आहे. वाढली ठीक असं आहे. काँग्रेसची स्पेस कोणीतरी घेणारच होतं. काँग्रेसच्या बद्दल ज्या लोकांना अपेक्षा होती काँग्रेस काय परफॉर्म करेल, हे लोकांना कळलं की काँग्रेस आता विरोधी पक्ष म्हणून सुद्धा ताकदीने उतरू शकत नाही. याची ज्यावेळेस लोकांना प्रसिद्धी आली त्यावेळेस त्यांनी पर्याय MIM ला निवडला. आज स्पष्टपणा लागेल. ज्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला महापौर पदावर दावा केला होता त्यांना केवळ 4 आणि 1 जागा मिळालेली, राष्ट्रवादीला केवळ. हे कसं नाही, असं आहे की दावा करणं सोपं आहे, पण दावा करण्याकडे आपण विसरतो की तेवढं संख्याबळ आपल्याकडे आलं पाहिजे. आज आम्ही कधीही दावा कुठलाही अगोदर केलेला नाही, तर आज आमचं बहुमत असल्यामुळे निश्चित आमचा दावा राहणार आहे, कारण महापौर आमचाच झाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे आणि त्यासाठी आमची संख्याबळ आहे. जिल्हा लक्ष पुरतं काय आता असं मी तुम्हाला मगाशी स्पष्ट केलं की माइनॉरिटीज को ये भरोसा नहीं है कि कांग्रेस उनको समर्थन देकर उनका कुछ काम कर सकती है, ऐसा भरोसा लोगों को नहीं रहा. इसीलिए ने जो कांग्रेस की स्पेस थी वो MIM ने ले ली, और जो लगा था कि राष्ट्रवादी लेगी स्पेस, वो कुछ हुआ नहीं. राष्ट्रवादी को वोट नहीं मिले, वरना एक ही जगह जो आती है बड़ी मुश्किल से वो भी नहीं आती थी. तो लोगों को जो स्पेस दिखी उन्होंने पसंद किया MIM को. नाही, भाजपा MIM ला सपोर्ट करणं किंवा MIM चा सपोर्ट घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विरोधी पक्षात बसले त्यांना विचारा, मला माहित नाही. जिल्हा परिषद नक्कीच आहे, पूर्ण ताकदीने लढवू आणि जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात येईल याकरता पूर्ण ताकदीने आमचे नेते कार्यकर्ते सर्व कामाला लागतात. 2 आघाड्या थांबल्या, 18 मध्ये 7 दोन्ही पडल्या, तर विकास आघाडी महात्मा. ठीक आहे, त्यांनी प्रयत्न केला त्या ठिकाणी आणि काँग्रेसने त्यांना जवळ केलं नाही.
म्हणून त्यांनी स्वतःच ते भाजपकडे याचा प्रश्नच नव्हता. त्यांना आघाडी त्यांनी फक्त तर काँग्रेसला तिकीट दिले असते कधी काँग्रेसला गेले असते ते. पण काँग्रेसला नाकारलं मग त्यांना आघाडी उभा करावं लागली पण यश आलं नाही त्यांना. ओके, धन्यवाद. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.